हे बघितलं होतं ना आपण. व्हेरिएबल काय आहे, डायनेमिक, रियुजेबल, लोकल व्हेरिएबल, टेम्परेचर, इनपुट व्हेरिएबल, आउटपुट व्हेरिएबल, हे आपल्याला बघायचं. ठीक आहे. आता आपल्याला कोणतं बघायचं होतं, इनपुट व्हेरिएबल. हे बघायचं आपल्याला इनपुट व्हेरिएबल. ठीक आहे. आता लोकल व्हेरिएबलचं स्कोप काय तेवढंच होतं, लोकल पुरतं लिमिटेड. ठीक आहे. तर आपल्याला काय करायचं, आता इनपुट व्हेरिएबल बघायचं. ठीक आहे. आणि का वापरतो आपण हे व्हेरिएबल, आता तुम्हाला आता इनपुट व्हेरिएबलचं काय आहे. आता समजा जर विचारलं हे एवढे व्हेरिएबल आहेत, आता लोकल व्हेरिएबल काय बोललो तुम्ही, It used as a temporary store value. आणि इनपुट व्हेरिएबल आणि व्हेरिएबलच का वापरायचं बोललो तुम्हाला मी, पॅरामीटराइज कॉन्फिगरेशन करायसाठी, रियुजेबल, डायनामिक. म्हणजे आपण हार्ड कोड हे करतो ना आपण. आता आपल्याला प्रत्येक वेळेस ती स्क्रिप्ट चेंज करण्यापेक्षा एका ठिकाणी तुम्ही व्हेरिएबल लिहा आणि ती तुम्ही रन करा डायरेक्ट स्क्रिप्ट. म्हणजे रियूज तुम्हाला मल्टिपल काही रियूज जर करायचं असेल तुम्ही करू शकता. ठीक आहे. तर तुम्ही एक स्क्रिप्ट अशी मेंटेन करा, मेन.tf, दुसरी var.tf आणि तिसरी provider.tf. आता मेन मध्ये तुमचं ते रिसोर्स सगळे असतील. ठीक आहे. आणि याच्यात तुमचं एकाच मॉड्यूलमध्ये असेल बरं का. ठीक आहे. हे सगळं एका मॉड्यूलमध्ये असेल, मेन.tf. याच्यात तुमचं ऍक्च्युअली जे काय करायचं तुम्हाला ते याच्यात आहे. याच्यात फक्त तुमचे व्हेरिएबल असतील. स्क्रीन व्हिजिबल आहे ना माझी. आणि provider.tf कशासाठी बोलतो मी, आपलं प्रोव्हायडर सांगायला AWS. आता हे बघा, इनपुट व्हेरिएबल, कस्टमाइज, रन टाइम, आउटसाइड, हे आपण मला वाटतं इनपुट व्हेरिएबलची थिअरी आपण डिस्कस केली होती. का लागत होतं बोललो इनपुट व्हेरिएबल मी तुम्हाला जर विचारलं, टाइप्स ऑफ व्हेरिएबल, लोकल व्हेरिएबल, इनपुट व्हेरिएबल, आउटपुट व्हेरिएबल, इन्व्हायरमेंट व्हेरिएबल, हे व्हेरिएबल टेराफॉर्म्स मधले व्हेरिएबल आहे. ठीक आहे. म्हणजे तुम्हाला टेराफॉर्म कॉन्फिगरेशन मध्ये डायनामिक व्हॅल्यू पास करायचे असेल किंवा तुम्हाला आउटसाइड म्हणजे तुम्ही स्क्रिप्ट लिहिली टेराफॉर्मची आणि रन टाइम तुम्हाला जर हे जर पास करायचे असेल तुम्हाला आउटसाइड व्हेरिएबल, तर ते आपण करू शकतो इनपुट व्हेरिएबल नुसार. ठीक आहे. हे बघायचं आपल्याला. आउटपुट व्हेरिएबल डिस्प्ले करायसाठी असतं, इन्व्हायरमेंट व्हेरिएबल माहिती तुम्हाला, लोकल व्हेरिएबल लोकल स्कोप असतं. ठीक आहे. तर आपण इथं स्क्रिप्ट इथं लिहिलेलं होतं. ठीक आहे. आता आपल्याला काय बघायचं, इनपुट व्हेरिएबल. आता मी स्क्रिप्ट लिहून दाखवतो. आता हे कालची स्क्रिप्ट आहे ना आपल्या, मी हीच होती काय स्क्रिप्ट आपली. हा लोकल प्रोव्हायडर TF, हे मी लिहून पाठवले का तुम्हाला काल, एक मिनिट मला ग्रुपमध्ये बघावं लागेल. पाठवले मी, टेराफॉर्म टू बॅच स्क्रिप्ट. ओके, तिथं आहे समजा. ठीक आहे. आता काय चालू, काय बोललो तुम्ही, हा इथे तुमचं सगळं हे व्हेरिएबल हे सगळे इथे घेतलं ते आणि लोकल व्हेरिएबल बघितलं होतं आपण. आता काय बघायचं आपल्याला, Day5 आहे का आपला, 6 आहे डे. ओके. Day 6 काय बघायचं आपल्याला, इनपुट व्हेरिएबल्स. ठीक आहे. इनपुट व्हेरिएबल्स बघायचं आपल्याला. ठीक आहे. इनपुट व्हेरिएबलचे काय काय पॉइंट सांगितले तुम्ही तुम्हाला, पॅरामीटराइज साठी लागते तुम्हाला, अजून डायनॅमिक. पटपट तुम्ही सांगाल पाहिजे मला पॉइंट पुढची. हे थिअरी सगळं डिस्कस केलं आपण. रन टाइम, रन टाइम व्हेरिएबल आपण पास करू शकतो. अजून आता मला तसं वाटतं अजून काय पॉइंट बोललो तुम्ही,
स्ट्रिंग हे नाही का सपोर्ट टाइप्स ऑफ स्ट्रिंग हे ते डिफॉल्ट पण आपण टाकू शकतो. अजून डायनॅमिक हे बरोबर आहे का पहिली असो. हा काय बोललो होतो मी माझं विसरून जातो. आता याच्यात प्रकार आहे ना स्ट्रिंग नंबर बुलियन टाइप्स काय बोललो त्याचे मी सांगा पटकन मग माझं कधी कधी स्ट्रिंग बुलियन मॅप स्ट्रिंग लिस्ट बुलियन अजून मॅप हा मॅप लिस्ट नंबर. हा नंबर हे टाईप बोललो होतो त्याचे. अजून ठीक आहे एवढेच असतील काय असणार स्ट्रिंग म्हणजे नाही ऑब्जेक्ट. ऑब्जेक्ट ऑब्जेक्ट होता ओके ऑब्जेक्ट हे सगळे बघायचे ना आपल्याला फक्त काही गरज बी नाही जाऊ दे फक्त माहित असं सगळे नाही बघायचे आपल्याला. स्ट्रिंग बुलियन असं कसं व्हेरिएबल कसं यूज करतो ते कळलं बस सारं. इनपुट व्हेरिएबल आउटपुट व्हेरिएबल लोकल व्हेरिएबल हे झाले आपले. ठीक आहे आता हे आपल्याला का करायचं असं हे आपल्याला काय म्हणजे आपण डिफॉल्ट पण ठेवू शकतो स्क्रिप्टमध्ये आणि बाहेरून पण आपण पास करू शकतो ते बघायचं आपल्याला. ठीक आहे आता मला वाटतं थिअरी एवढीच होते ना अजून काय होतं का काही. ठीक आहे असो करूया स्टार्ट. आता हे काय काल काय केलं मी min.tf तर काय टेम्पररी हे ब्लॉक डिलीट करून टाकतो. min.tf हे व्हेरिएबल हे 3 ब्लॉक आहे. याच्यात काय लिहितो आपण मेन मध्ये मायक्रोज लिहितो सर आपल्याला कुठलं पाहिजे. T2 मायक्रो पाहिजे नॅनो पाहिजे म्हणजे रिसोर्स लिहितो व्हेरिएबल लिहितो का प्रोव्हायडर लिहितो. त्याच्यामध्ये व्हेरिएबल लिहितो इन्स्टन्स टाइप मध्ये. हा रिसोर्स लिहितो सॉरी ह्याच्यात रिसोर्स आणि व्हेरिएबल साठी व्हेरिएबल डॉट टीएफ किंवा वार डॉट टीएफ म्हणून केलं मी. ठीक आहे व्हेरिएबल डॉट टीएफ केलेले त्याच्यामध्ये त्याच्यात मी काय डिफाईन केलं करतो आपण लोकल्स एक ब्लॉक हे केलं लोकल्स व्हेरिएबल. आता मला काय करायचं आता एक गोष्ट लक्षात ठेवा. आता मी हे तुमच्याकडे आहे ऑलरेडी स्क्रिप्ट हे डिलीट करतो मी. आता मी इथं लिहितो व्हेरिएबल. आता व्हेरिएबल लिहिताना एक 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 ब्लॉक असणार तुमचं म्हणजे पहिलं AMI दुसरा इन्स्टन्स टाईप आणि तिसरा नंबर ऑफ इन्स्टन्स हेच होते ना आपले आधीचे इन्स्टन्स टाईप. हा स्क्रिप्ट सिंपल घेऊ कन्सेप्ट फोकस करू. ठीक आहे आता बघा हा आता व्हेरिएबलची सुरुवात. आता आपण व्हेरिएबल हे कोणते व्हेरिएबल बघणार इनपुट व्हेरिएबल आणि इनपुट व्हेरिएबलची गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही स्क्रिप्ट रन करताना पण तुम्हाला व्हेरिएबल बाहेरून पण पास करायचे. ठीक आहे जर नाही केलं जे तुम्ही डिफॉल्ट सांगता ते तुमचं यूज होईल. तर ठीक आहे बघू आपण. ठीक आहे मला फक्त जर नाही कळलं हे व्हेरिएबल ब्लॉक याच्यात मी कोणतं व्हेरिएबल पाहिजे मला AMI ला पाहिजे. ठीक आहे मी AMI व्हेरिएबल घेतला आणि इथं डिस्क्रिप्शन कशासाठी लिहितो आपण म्हणजे कुठं तुम्हाला सांगितलं डिस्क्रिप्शनला इथं तर काय लिहितो तुम्ही म्हणजे सांगतो तुम्ही हे का दिस व्हेरिएबल इज फॉर AMI व्हॅल्यू म्हणजे असं तुम्हाला जे वाटतं ते. आता डिस्क्रिप्शन लिहिलं डिस्क्रिप्शन काय म्हणता तुम्ही हा व्हेरिएबल कशासाठी AMI व्हॅल्यूसाठी. ठीक आहे म्हणजे काय लिहिलं तुम्हाला इथं हे बघा डिस्क्रिप्शन मध्ये तुम्ही लिहिताय ना तर तुम्हाला कळावे कशासाठी केले तुम्ही त्यासाठी लिहिता. ठीक आहे हेच असं तुम्ही काय लिहायच्यामध्ये जर तुम्ही काय जर लिहिलं तुम्ही असं मराठीतून जर लिहिलं तर हा व्हेरिएबल AMI साठी आहे तरी काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे डिस्क्रिप्शन. त्याच्यानंतर डिफॉल्ट. हा डिफॉल्ट काय असते बरं डिफॉल्ट काय असतं तुमचं बास जनरल वर्ल्ड मध्ये वापरता तुम्ही हा डिफॉल्ट सेटिंग आहे हा डिफॉल्ट आहे. हा डिफॉल्ट व्हॅल्यू पास होती सर जर आपण पास नाही केली तर. हा येस परफेक्ट. म्हणजे आपण जर काही ऑप्शनची गोष्टी नाही केल्या समजा आपण जे डिफॉल्ट आपण जेनकिन्सचे पॅरामीटर पास केले तर आठवतंय जेनकिन्स पॅरामीटर जॉब
त्याच्या आपण डिफॉल्ट काय व्हॅल्यू ठेवली होती, जर ती आपल्याला चेंज करायची होती ते चेंज करून आपण रन करत होतो तसं. ठीक आहे. आता माझी डिफॉल्ट EMI काय आहे माझं, आता मी एखादी EMI कुठून काढायचं माहिती आहे तुम्हाला, इथं लॉन्च इन्स्टन्स करताना भेटते ना इथं, किंवा आता EMI तिथे जरी गेला तुम्ही कॅटलॉग मध्ये तरी तिथे भेटते. ठीक आहे. कुठे गेले, कोणती EMI पाहिजे मला AWS वाली पाहिजे. ठीक आहे. ही EMI मी कॉपी करून घेतो. कॉपी कसं करायचं, रेड हॅट करायचं ना. अजून कोणते इंडो हां हीच काढून अमेझॉन फर्स्ट वाली करून घेऊ. ही तुम्हाला EMI पाहिजे. ठीक आहे. ही EMI तुम्ही बाय डिफॉल्ट केली. बाय डिफॉल्ट म्हणजे जर तुम्ही EMI जर बाहेरून पास केली नाही तर, नाहीतर हिची गरज आहे का 64 बिटची, काही गरज नसेल बघू. ठीक आहे. ही तुमची EMI झाली. ठीक आहे. हे बाय डिफॉल्ट म्हणजे जर तुम्ही बाहेरून नाही पास केली, तुम्ही ऑलरेडी ही EMI तुम्ही स्क्रिप्ट रन केली डायरेक्टली बाय डिफॉल्ट, ही EMI यूज होणार तुमची, ही जी मशीन असेल ती. ठीक आहे. हा एक व्हेरिएबलचा ब्लॉक झाला, त्याच्यात मी EMIचं सांगितलं. हे बघा, इनपुट विल अलाउ यूजर टू कस्टमाइज एस्पेक्ट ऑफ कॉन्फिगरेशन यूज डायरेक्टली ॲज अ मॉड्यूल बाय मॉड्यूल आर्ग्युमेंट्स. म्हणजे काय करते, तुम्ही ती कस्टमाइज बी करू शकता नंतर. ठीक आहे. आता तुम्ही सांगितलं इथं सगळं व्हेरिएबल तुम्ही var.tf मध्ये सगळे व्हेरिएबल इथं स्टोअर करणार तुम्ही. ठीक आहे. आता पहिलं कशासाठी मी EMIची EMIचं व्हॅल्यू स्टोअर केली. ठीक आहे. आता काय करणार आहे मी, आता अजून काय लागतं आपल्याला, आता कोणतं व्हेरिएबल लागणार आहे आपल्याला, इन्स्टन्स टाईप. ठीक आहे. इन्स्टन्स टाईप घेतला मी. अजून आता इन्स्टन्स टाईप मध्ये काय घेणार मी, पहिलं डिस्क्रिप्शन. डिस्क्रिप्शन म्हणजे काय लिहितो तुम्ही, दिस इज फॉर कळायसाठी तुम्हाला. ठीक आहे. हा डिफॉल्ट मध्ये काय करता तुम्ही, हॅलो, डिफॉल्ट T2 मायक्रो असतं सर. कोणते घेऊ शकता, म्हणजे डिफॉल्ट तुम्ही जर नाही जर बाहेरून पास केलं तर हे डिफॉल्ट आलं तुमचं. ठीक आहे. आता हा ब्लॉक, हा व्हेरिएबल EMI साठी, दुसरा इन्स्टन्स टाईप, म्हणजे प्रत्येक ब्लॉकची सुरुवात व्हेरिएबलने करायची. व्हेरिएबल 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 व्हेरिएबल. अजून एक ब्लॉक कोणता पाहिजे तुम्हाला, जेवढे पाहिजे तेवढे. सुरुवात कशी करणार तुम्ही, व्हेरिएबलनी. आणि तुम्हाला काय पाहिजे, नंबर ऑफ इन्स्टन्स पाहिजे. ठीक आहे. इथं लिहा ना तुम्ही, नंबर ऑफ इन्स्टन्स. फिलिंग बरोबर आहे का बघा बरे. ठीक आहे. नंबर ऑफ इन्स्टन्स केलं. आणि डिस्क्रिप्शन कशासाठी लिहितो तुम्ही, कशासाठी, फॉर काउंट करायसाठी ना, नंबर ऑफ किती इन्स्टन्स आहे त्यासाठी. आणि डिफॉल्ट किती पाहिजे तुम्हाला, जेवढे पाहिजे तेवढे. हा 2. हा एक झालं. आता हे तुमचं व्हेरिएबल झालं ब्लॉक. ठीक आहे. व्हेरिएबलचं आता प्रोव्हायडर मध्ये तुम्हाला कुठं चेंज करायचं, आता व्हेरिएबलचं सगळं झालंय, पण तुम्हाला स्क्रिप्ट रन करताना कुठं चेंजेस करावे लागतील तुम्हाला. आता इथं प्रोव्हायडर मध्ये चेंज करावं लागेल का तुम्हाला, लोकल. आता बघा, व्हेरिएबलचं कुठं संपर्क असते, मेन नाही ना, तिथं सगळे रिसोर्स आहे, पण तुम्हाला व्हेरिएबल त्या रिसोर्स म्हणजे पास करायचं. इथं बघा, हा रिसोर्स EMI ID, हा काल आपण बघितलं होतं ना, EMI ID, इन्स्टन्स टाईप, लोकल येते. आता काय करायचं, तसंच काय करायचं आता तुम्हाला, पहिला रिसोर्स कशासाठी, AWS इन्स्टन्स साठी. ठीक आहे. डेमो केलं ते काउंट EMI ते EMIचं काय केलं तुम्ही, ते EMI ID डायरेक्टली पास केली तुम्ही. ठीक आहे. तर तुम्ही काय करणार इथं तुम्ही असं बी सांगू शकता, इथं सर त्याचं व्हेरिएबलचं नेम घेणार ना. हा काय करणार, EMI इक्वल टू ते आपण व्हेरिएबल
.tf मध्ये घेतलेलं नाही EMI चं नेम ते इथं मेन्शन केलं. हा काय करायचं आपल्याला var डॉट काय कोणतं काय करायचं आपल्याला EMI करायचं ना, तर तुम्हाला EMI लिहावं हा लागेल. EMI var डॉट व्हेरिएबलचं var केलं आपण आणि इथं var डॉट EMI. ठीक आहे. इथं काय कर्ली ब्रेस मागते का डॉलर मागते ते नंतर बघू आपण, जर इयर आला तर बघू, पण सध्या पुरतं आपण हे फ्रेम करू असं. नंतर हे काय इश्यू आला काय नाही हे ते बघू आपण पुढं. आता नंतर दुसरं काय बोललो तुम्ही, इन्स्टन्स टाईप. आता लोकलच्या जागी काय येणार तुमचं वर, ठीक आहे. व्हेरिएबल इन्स्टन्स डॉट टाईप काय आहे तुमचं, हा डॉट इन्स्टन्स टाईप लिहावं लागून तुमचं, हे वाला हे लिहायचं तुमचं त्या ब्लॉकचं. तुम्ही बघा काय केलं माहिती घेतो तुम्ही, हा व्हेरिएबल आहे हे घेतला var डॉट, आणि हे ब्लॉक तुमचा कोणता आहे इन्स्टन्स टाईप घेतला, त्याला इन्स्टन्स टाईपचं आधीचं जे होतं तिथं इन्स्टन्स टाईप केलं. अजून दुसरं अवेलेबिलिटी झोन. आता अवेलेबिलिटी झोनसाठी काय केलंय का आपण ब्लॉक तयार नाही, काढून बी टाकू. काय अजून काय काय आपल्याकडे बघू नाही, नंबर ऑफ इन्स्टन्स. ठीक आहे. आता काय लागणार आहे आपल्याला, नंबर ऑफ इन्स्टन्स. इथं आहे का कुठं नंबर ऑफ इन्स्टन्स, मी स्क्रिप्ट थोडं हे करून टाकतो, त्याला कम करतो ना, सिम्पल जेवढे बनवते तेवढं इन्स्टन्स टाईप. ठीक आहे. ते टॅक्स पण लोकल डॉट टॅग काढावं लागेल सर. हां ते सगळं काढू आपण, सिम्पल बनवू. आणि कळलं तर तुम्ही कॉम्प्लिकेटेड, एकदा तुम्हाला बेसिक कळलं ना, तुम्ही स्वतःहून काहीतरी कॉम्प्लिकेटेड करायचं बघता. डायरेक्ट तुम्हाला जर असं मोठी स्क्रिप्ट घेतली ना, डोक्यावरून जाईन म्हणून नाही घेतलं मी. ठीक आहे. आता बघा काय दुसरा प्रकार काय बोललो तुम्हाला मी, नंबर ऑफ इन्स्टन्स. नंबर ऑफ इन्स्टन्स टाईप की नेम काउंट. हा काउंट घ्यावा लागणार आपल्याला. कुठे हा नंबर ऑफ इन्स्टन्स म्हणजे काउंट नावाचा आर्ग्युमेंट झाला का तुम्हाला, काउंट 2 3 4 असं घेतो तुम्ही. म्हणजे काय करत होतो माहिती आहे का मी, नसन गेले तर असायला आता लक्षात ठेवतो मी, काउंट नावाची गोष्ट आहे ना इथं आहे बघितलं, काउंट केलं आणि तुम्हाला जेवढे इन्स्टन्स पाहिजे तेवढे तुम्ही इथं लिहित होता. 4 पाहिजे, 3 पाहिजे, 2 पाहिजे, असं तुम्ही इथं डिसाईड केलं तर तेवढे तुमचे नंबर ऑफ EC2 इन्स्टन्स लॉन्च होत होते तुमचे. ठीक आहे. जर नसन घेतले, काउंट नावाचा आर्ग्युमेंट जर असला तिथे तुम्ही नंबर ऑफ आर्ग्युमेंट, नंबर ऑफ इन्स्टन्स तुम्ही टाकू शकता किती लॉन्च करायचे. तर आता हे कसं आपल्याला बघायचं, पॅरामीटर जॉब बघायचं. ठीक आहे. म्हणजे जे पॅरामीटर असतील आपले असतील व्हेरिएबल त्यानुसार बघायचं. असं तुम्ही नंबर जर टाकलं तर चालतंय, पण तुम्हाला तसं नाही करायचं. काय करायचं तुम्हाला, काउंट किती var डॉट नंबर ऑफ इन्स्टन्स करावं लागून तुम्हाला. काय var डॉट इन्स्टन्स, सॉरी नंबर नंबर्स. ठीक आहे. आता तुम्हाला काय लागणार आहे, सिक्युरिटी ग्रुप लागणार आहे, की नेम लागणार आहे, टॅक्स बी तुम्ही द्यायचं, काही प्रॉब्लेम नाही. टॅक्स तुमचं लोकल, तुम्हाला जर टॅग द्यायचा असेल तर टॅग कसं द्यायचं तुम्हाला माहिती आहे ना, आठवते. टॅग डिक्लेअर करू शकतो आपण, ते डिफाईन करू शकतो सर. कसं काय काय ते टॅक्ससाठी टॅक्स याच्यानं. हा ओके. आपण तिथं नेम डिफाईन करत होतो, इकडे फक्त ते टॅग द्यायचं फक्त. ऑटोमॅटिक का नाही आलं ते बघतो तुम्ही. हाय आहे. ठीक आहे. आला टॅक्स, कर्ली ब्रेस ओपन क्लोज, आणि याच्यामध्ये तुम्ही काय देत होता, नेम दिलं, स्पेस काय काय नाही देणार त्याला, वेब सर्व्हर देऊ आपण. ठीक आहे. काय देतो मी, ठीक आहे. असं वेब सर्व्हर देतो. आता तुम्हाला जर अजून जर काही टाकायचं असेल, तुम्हाला काय टाकणार तुम्ही, सिक्युरिटी ग्रुप, की नेम हे टाकायचं असेल तर टाका, तर राहून द्या. ठीक आहे. आता बघा तुम्ही काय केलं, सिक्युरिटी ग्रुप टाकलं. ठीक आहे. सिक्युरिटी ग्रुप टाकलं, आणि सिक्युरिटी ग्रुपसाठी हा ब्रॅकेट आहे. कोणता सिक्युरिटी ग्रुप आहे तुमचं ते घ्यायचं, तुमचं तुम्हाला जे पाहिजे ते सिक्युरिटी ग्रुप आपल्याकडे असतील नाही ते. झेपतंय ना, डिफॉल्ट होतं ना. हा डिफॉल्ट नको घ्यायला आपल्याला, आपल्याकडे जे अवेलेबल आहे ना कोणतं हे वाला घेतो मी. लॉन्च फर्स्ट वाला घेऊ ना.
इथे ते घेतलं आणि ठीक आहे एवढंच राहून देतो. मला ओके झालं की बघू हे इथं 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 ठीक आहे. हे झालं इन्स्टन्स. वाटलंच मी इथं तुम्हाला ठीक आहे हे घेतो. आणि हे कशासाठी घेतो माहिती आहे का तुम्हाला? तिथं कळावं म्हणून नाही का काय केलं ते समोरासमोर तुमचे व्हेरिएबल कसं पास केले ते. आता काय केलं तुम्ही? एकच मिनिट मला पेन थोडं द्या. तुम्ही बघा बरं कंपॅरिझन करा काय चालू काय नाही. हे दोन मी काय इथं शेजारी आणले सर ते एका ठिकाणी आपण व्हेरिएबल डिफाईन केलेत आणि रिसोर्स मध्ये आपण व्हेरिएबल डिक्लेअर केलेत. तेच हा कसं केलं ते सांगा सगळं. ठीक आहे आता बघा हो मी काय केलंय. आता सगळ्यात पहिलं हा AMI नावाचा व्हेरिएबल हा दिसतं का AMI हा तुमचं व्हेरिएबल आहे. याच्यात तुम्ही सगळं तुम्हाला काय पाहिजे डिफॉल्ट व्हॅल्यू तिथं स्टोअर केली. हे डिस्क्रिप्शन टाकलं. तुम्हाला हा वाला AMI मशीन नाही का हा बाय डिफॉल्ट तुम्ही डिक्लेअर केला. पण हा व्हेरिएबल तुम्हाला यूज करायचा. कुठे यूज करायचंय? तुमच्या मेन स्क्रिप्टमध्ये. तुम्ही काय केलं व्हेरिएबलचा इथं रिसोर्स तुमचं सगळं आहे तर तुम्ही कुठं करायचं तुम्हाला AMI चे तिथं. ठीक आहे हे AMI इथं केलं आणि हा व्हेरिएबल डॉट हा AMI तुम्ही सांगितलं तुमचं म्हणजे तुमचं जी AMI तुम्ही ID सांगितले का ते तुमचं इथं यूज होणार. ठीक आहे. दुसरा काय होता इन्स्टन्स टाईप. हा वाला इन्स्टन्स टाईप कुठं यूज केलाय तुम्ही? इथं. कारण की व्हेरिएबल तुमचा हा व्हेरिएबलचा ब्लॉक आहे var डॉट tf आणि ही तुमची मेन डॉट tf आहे. याच्यात तुमचं सगळं हे असणार आहे काय काय तुम्ही रिसोर्स आहे तुमची. हा इन्स्टन्सचा टाईप हा व्हेरिएबलचा ब्लॉक आहे त्याचे इन्स्टन्स टाईप केलं आणि याच्यात तुम्ही इन्स्टन्स टाईप डिक्लेअर केले बाय डिफॉल्ट. तुम्हाला चेंज पण करता येते ते पण याला सांगावं लागेल तुम्हाला ह्या स्क्रिप्टला सांगावं लागेल काय केलंय var डॉट इन्स्टन्स टाईप. हा इन्स्टन्स टाईप तुमचा हा व्हेरिएबलचा var घेतला हा तुमचा इन्स्टन्स टाईप. ठीक आहे इथं डिक्लेअर केलं. सेकंड वाला काय होता तुमचा नंबर ऑफ इन्स्टन्स हा वाला. म्हणजे तुम्हाला काय करायचं होतं ते हा व्हेरिएबल तुमचा व्हेरिएबल ब्लॉक आणि त्याच्यात तुम्हाला नंबर ऑफ इन्स्टन्स तुम्ही डिक्लेअर केले आणि खाली एकासाठी काउंट तुमचं काउंटसाठी असं नाही तर तुम्ही काय केलं काउंट नावाचं इथं तुमचं आर्ग्युमेंट आहे आणि त्याची व्हॅल्यू इथं पास केली तुम्ही var डॉट नंबर ऑफ इन्स्टन्स. म्हणजे इथं तुम्ही जे चेंज करताल इथं तुम्ही 3 केला तर इथं 3 जाणार. इथं तुम्ही मीडियमच्या मायक्रो जागी मीडियम केला तर इथं मीडियम होणार. तुम्ही इथं चेंज करायचं तुम्हाला इथं काही चेंज करायची गरज नाही. ठीक आहे. टॅग पण तुम्हाला चेंज करतात इथून बी करता येतात पण मी नाही टाकलं. ठीक आहे म्हणलं एवढं हे नको वाढायला. कळलं व्हेरिएबल कसं यूज करतो ते व्हेरिएबलचं. तुम्हाला नेक्स्ट टाइम स्क्रिप्ट मध्ये चेंज कुठं करायला फक्त व्हेरिएबल जे आहे ते तुमचे चेंज करावं लागते. इथं पण चेंज करायची गरज नाही राहणार तुम्हाला. रन टाइम आपण कसं चेंज करतो ते तुम्हाला सांगतोच मी. ठीक आहे कळलं. हो सर. हा म्हणजे कळलं तर सांगा बरं का म्हणजे असं. ठीक आहे ही तुमची स्क्रिप्ट रेडी झाली आता. ठीक आहे काही इश्यू आले एरर आले बघू पण कसं व्हेरिएबल काय केलं आपण हे प्रोव्हायडर मध्ये 1 टाइमचं याचं काही नाही. AWS आपलं प्लगइन घेतल्यासारखं
ही तुमची स्क्रिप्ट. आता मी EC2 इन्स्टन्स लॉन्च करतो आणि त्याच्यात हे टाकून देतोय सगळं 3 स्क्रिप्ट. ठीक आहे. अरे स्टॉप प्लीज किल नाही आला. कोण पाहून आहे बघा मला. निखिल मच्छिंद्र, अश्विनी धवल, ओके. AWS रिव्हिजन चालू केलं का तुम्ही? तुम्ही काय करा, VPC एकदा बघा आणि लोड बॅलन्सर्स बघा. आपण काय करू, एक प्रोजेक्टच घेऊ त्याच्यावर टेराफॉर्म थ्रू. आपलं AWS एक प्रोजेक्ट होऊन जाईल आणि बाकीचं दुसरं एक प्रोजेक्ट आपण काय करू. आता सध्या मी जे प्रोजेक्टवर काम केले त्याला मी केले टीम सिटीवर, पण त्याला मी इथं जेनकिन्स मध्ये ह्या टूलमध्ये कन्वर्ट करून हे करू, त्याला फ्रेम करतो मी. तर आपण सर इंटिग्रेशन वगैरे घ्या नाही का, गिटहब CI/CD थ्रू गिटहबचे इंटिग्रेशन वगैरे कशाने प्रोजेक्ट मध्ये? हा ते घ्यायचं ना, 2 प्रोजेक्ट घेऊ ना आपण. चालतंय. हा म्हणजे जेनकिन्स थ्रू आपलं नाही का, गिटहब, जेनकिन्स, डॉकर, त्याला इंटिग्रेट करू. ठीक आहे. तुमचं AWS तुम्ही केलं का रिवाइज? हे नसन केलं ते थोडं तुम्हाला वेगळं वाटत असतं याच्यातलं. आता मी सिक्युरिटी ग्रुपचं इनग्रेस हे ते सांगितलं ना अजून. फक्त तुम्हाला कन्सेप्ट कसं टेराफॉर्म यूज होतं, बाकी सगळ्या गोष्टी रेडीमेड आहेत. सर्व्हरवर सगळं अवेलेबल आहेत. आपलं टेराफॉर्म 5 लेक्चर मध्ये संपून झालं पाहिजे, पण खूप स्लो चालू आहे असं. पण तुम्हाला कळतं ते महत्वाचं आहे. नाही जर कळलं असतं ना ते उपयोगच राहत नाही काही गोष्टी. किती स्लो घेतलं काय घेतलं त्याचा उपयोगच नाही ना काही. मेन वाली फाईल घेतो. ठीक आहे. min.tf 3 फाईल करू मेंटेन. इथं जर व्हेरिएबल नावाची फाईल जर दुसरीकडे असती तर इथं पास करताना इथं त्याचं लोकेशन टाकावं लागलं असतं. ठीक आहे. ते मॉड्यूलचं min.tf. दुसरी कोणती होती? वर डॉट. min.tf vi प्रोवायडर आहे ना, provider.tf. ही लिंक बरोबर आहे का? provider.tf. ठीक आहे. आता काय एरर आलं काय नाही. सगळ्यात पहिली कमांड कोणती आपली? init. टेराफॉर्म init. नंतर टेराफॉर्म प्लॅन. इनकरेक्ट व्हॅल्यू टाईप. काउंट वाला बोलते नाही तर. हे नंबर ऑफ इन्स्टन्स येत होतं का तसं? बिलिंगचं काही प्रॉब्लेम झाला ना?
इथे कळतं आपल्याला म्हणजे आउटपुटमध्ये काय आले, काय बोलतं ते. इनव्हॅलिड व्हॅल्यू ए इज काय काउंट, बरोबर आहे का? नंबर इज रिक्वायर्ड, नंबर सांगते सर ते टाका. पण आपल्याला व्हेरिएबल थ्रू घ्यायचं, तिथे आपण टाकला का इथं नंबर ऑफ इंस्टन्स इथे किती, इथं टाकलंय आपण व्हेरिएबलला काउंट, डिफॉल्ट 2 घेतले. तर मला वाटतं काउंटच्या जागी काहीतरी दुसरं असायला पाहिजे, की नाही? तिथं बघू ना आपण डॉक्युमेंटमध्ये. नंबर ऑफ EC2 इन्स्टन्स काउंट. आपण हे कुठं बघितलं होतं इनपुट व्हेरिएबल? काल कुठं तर बघितलं होतं ना, डॉक्युमेंट बी लक्षात राहत नाही कुठे. मला वाटतं डबल इनोटेड कॉमन नसेलच इथं बहुतेक. ठीक आहे, मी थोडं चेंज करून बघतो. इथे डबल इथंच काहीतरी असणार आहे. कुठं काउंट नंबर ऑफ इंस्टन्स min डॉट tf मे बी नसेल, बघू. नंबर ऑफ इंस्टन्स बरोबर बरोबर. ओके, तेच प्रॉब्लेम होता. ठीक आहे, इथं मी हे डबल एक हे काढलं ना, हे काढले तर नंबर ऑफ इंस्टन्स हा काढले त्याचा. ठीक आहे, हा नव्हता इथं. ठीक आहे ठीक आहे, ओके. नंबर होता सर, आपण स्ट्रिंग मध्ये पास करत होतो. नाही नाही, हे डबल हे होतं ना आपलं, याच्यात घेतलं होतं आपण, कॉमा काढले त्याचं, ते सिंगल होतं. ठीक आहे, नंबर हा नंबरसाठी तसं असणार आहे. ओके. आता काय करतो मी, ॲटो अप्रूव्ह करून टाकतो. टेराफॉर्म अप्लाय ॲटो अप्रूव्ह. ठीक आहे. हां, काय आले, क्रिएटिंग HTTP रिस्पॉन्स. अरे इथं पण तेच आलं वाटतं प्रॉब्लेम. ओके, ते नाहीच वाटतं सिंटॅक्समध्ये. मला वाटतं नवीन व्हर्जनमध्ये आधी याच्या जागेवर काय होतं माहिती आहे का, जे जुना व्हर्जन होतं टेराफॉर्मचं, कर्ली ब्रेसमध्ये डॉलरनी पास करत होतो आपण. हे नाहीच वाटतं यांचं. सॉरी, अजून काय राहिलं का बघा बरं एकदा. ते टॅगचं पण मग सर नेमचं वेब सर्व्हर आहे ते. त्याचं काय प्रॉब्लेम नाही राहणार. ठीक आहे, सांगितलं तर बघू. जुना टेराफॉर्म व्हर्जन होता ना, तिथं कर्ली ब्रेस आणि डॉलरनी आपण व्हेरिएबल असं पास करत होतो. आता त्यांनी चेंजेस केले. आता आपल्याला काय करावं लागते, आता जर आधीचं जर आपल्याला यूज करायला लागलं, काय करावं लागतं माहिती आहे का आपल्याला, हा कर्ली ब्रेस आणि याच्या दोघात घ्यायचं आणि डॉलरनी काय करायचं त्याला, असं होतं, आणि मध्ये डॉलरने ती व्हॅल्यू पास करायची. मला वाटतं डॉलर याच्या बाहेर होता इथे. आधी असं करत होतो आपण, आणि याला डबल इनवर्टेड कॉमामध्ये घेत होतो आपण. हे जुना टेराफॉर्म असं सांगते. मला वाटतं आता वर्क होत असेल, पण शक्यतो असं नाही करत आता कोणी. हे असं करायचं आधी. ठीक आहे, आपलं झालं की ओके झालं. म्हणजे हा अपडेटेड असं सिंटॅक्स आहे इथं सध्या. ठीक आहे, 2 इन्स्टन्स आपले क्रिएट झाले असतील.
हे बघा वेब सर्व्हर सिक्युरिटी ग्रुप आपण जे सांगितले तेच असेल. कुठे सिक्युरिटी ग्रुप? हां वाला पीएम फाईल काय सांगितले नव्हते आपण. ठीक आहे. आणि आपलं याला AMI ID काय होतं? कोणती AMI होती आपली? T2 मायक्रो घेतलं होतं आपण. हे बघा AMI 021 लास्टला D. हे बघा हीच AMI. म्हणजे ह्या AMI ने आपण काय केलं ते इन्स्टंट लॉन्च केलं. म्हणजे इथंची माहिती भरली आपण हा व्हेरिएबल मध्ये. आपल्याला काय कोणते AMI पाहिजे होता हा वाला. ठीक आहे. आणि व्हेरिएबल म्हणजे हे इन्स्टन्स टाईप हे सगळ्या गोष्टी त्याच्या सांगितल्यात आपण. ते सगळ्या गोष्टी काय केल्या तर ह्या डिटेलने आपले इन्स्टन्स लॉन्च झाले दोन. ठीक आहे. कळलं आताच काय ते? हा सर. हा इथं काय काय चेंजेस होतं बोललो मी. चला मी स्वतः सांगतो तुम्हाला काय चेंजेस होतं. ते व्हेरिएबल डबल इनवर्टेड कॉमा मी करायचं होतं, रिमूव्ह करायचं होतं. हे नव्हतं तिथं. ठीक आहे. आणि आधीच्या केसमध्ये आधी जेव्हा जुना टेराफॉर्म होता तर असं सिंटॅक्स वापरलं होतं त्यांनी. असं वापरायचं होतं. ठीक आहे. ते आता त्यांनी काढून टाकलं, सोपं केलं जरा त्यांनी. तुम्ही तसंही करून बघा आधीचं आहे ते बी वर्क होईल. मी बघितलं नाही चेक करून. आणि आता सोपं आहे ना, काहीच गरज नाही तुम्हाला. var.ami हे बघा किती सोपे केले. प्रोव्हायडर हे तुमचं आहे असं व्हेरिएबल तुम्हाला पास करायचं. ठीक आहे. याच्या सगळं स्टोअर केलेलं तुमचं काय ते व्हेरिएबल. आता तुम्हाला सांगितलं तसं. आता अजून एक गोष्ट काय सांगायची तुम्हाला. आता ठीक आहे हे कळलं का तुम्हाला? आताच एवढं कळलं का? मला नेक्स्ट स्टेप बघायची अजून. हो सर. ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट काय बघायचं मला. आता याला डिस्ट्रॉय करतो मी. काय करतो? टेराफॉर्म डिस्ट्रॉय. अरे ॲटो अप्रूव्ह करायचं विसरून जातो मी. ॲटो अप्रूव्ह केलं ना ताण राहत नाही. ते नंतर येस म्हणायची गरजच राहत नाही. आता बघा इथे येस म्हणावं लागतं तिला. आता हा इथं कळलं तुम्हाला. तीन हे स्क्रिप्ट तुम्हाला जेवढे व्हेरिएबल आहे तिथे डिक्लेअर करा तुम्ही आणि इथून असं पास करायचं. तुम्हाला माहिती आहे. ठीक आहे. एवढं क्लिअर झालं तुमचं. आता मला काय करायचं. हा डिफॉल्ट वाले बोललो मी तुम्हाला. हे जे व्हेरिएबल मी स्टोअर केले ते सगळे हा काय आहे डिफॉल्ट व्हेरिएबल आहे तुमचे. 1 2 किती 5 हे डिफॉल्ट. म्हणजे जर तुम्ही व्हेरिएबल डायरेक्टली टेराफॉर्म अप्लाय केलं तर याच्यात तुम्ही जी व्हॅल्यू स्टोअर केली तेच त्या हे इन्फॉर्मेशन यूज करून ते इन्स्टंट लॉन्च होईल. म्हणजे हे MID हा तुमचं इन्स्टन्स टाईप, हा नंबर ऑफ इन्स्टन्स किती 2 हे तुम्ही ऑलरेडी बाय डिफॉल्ट डिक्लेअर केलेत. पण ठीक आहे तुम्ही जर विसरला समजा तुम्हाला डायरेक्टली करायचं कॉन्फिगरेशन पाहिजे असेल केलं टेराफॉर्म अप्लाय ॲटो अप्रूव्ह केलं की सगळं झालं तुमचं. पण तुम्हाला काय करायचंय तुम्हाला रन टाइम व्हेरिएबल पास करायचे तुम्हाला. कारण ठीक आहे रिअल टाइम मध्ये आपल्याला कधी कधी काय बी चेंज असू शकते ना. क्लायंटची रिक्वायरमेंट चेंज होऊन जाते. आता योगेश मला काय म्हणते. हॅलो योगेश काय बोलतोय मला. सर मला दररोज 2 इन्स्टंट लॉन्च करायचे. ठीक आहे मी तर स्टोअर केले 2. पण उद्या येऊन मला धावल म्हणतं सर 2 नाही 3 इन्स्टंट लागतात. तर मला तशी रिक्वायरमेंट इथं येऊन चेंज करण्यापेक्षा कळतं ना तुम्हाला. प्रत्येक वेळेस मी स्क्रिप्ट मध्ये येऊन चेंज करण्यापेक्षा मी आउटसाइड वरून व्हेरिएबल पास करू शकतो ना. कळतं मी काय बोलतो तुम्हाला. इथं येऊन आता मला जर आता धवल काय बोलला सर 3 व्हेरिएबल मला 3 इन्स्टन्स पाहिजे. ठीक आहे. उद्या येऊन निखिल बोलते सर 4 पाहिजे. कोण म्हणते 2 पाहिजे. म्हणजे प्रत्येक वेळेस रिक्वायरमेंट चेंज होत असेल आणि तुम्ही प्रत्येक वेळेस स्क्रिप्ट येऊन चेंज करण्यापेक्षा तुम्ही जेव्हा रन करता टेम्पररी तुमची काय रिक्वायरमेंट वेगळी असेल ना.
आणि कोणी नंतर मला काय म्हणते, अश्विनी म्हणते सर T2 मायक्रो नको, T2 मीडियम पाहिजे. ठीक आहे. मला नंतर कोणतरी म्हणलं सर हा नाही, मला रेड हॅट नाही, मला उबंतूची मशीन पाहिजे, हा AMI पाहिजे. म्हणजे तशी तुमची रिक्वायरमेंट आहे, तशी तुम्ही रन टाइम हे सगळे हे करू शकता तुम्ही. ठीक आहे. कसं करायचं ते बघू आपण. हे आपलं सगळं डिस्ट्रॉय झालं तर. ठीक आहे. ठीक आहे. तुमचे टर्मिनेट झालेत. आता तुम्हाला आता काय करायचं, आधीच्या केसमध्ये तुमचे नंबर ऑफ इन्स्टिट्यूशन किती लॉन्च होत होते, आता आपण जे केलं तर 2. आता तुम्ही म्हणला मला 3 पाहिजे किंवा 1 पाहिजे. आता कसं करायचं बघतो मी. आता बघा मी काय करतो, Terraform अप्लाय आणि ॲटो अप्रूव्ह का करतो, कारण की नंतर येस नको म्हणाल तिने. ॲटो नंतर येस करा तुम्ही, काय प्रॉब्लेम नाही. अप्रूव्ह केलं. आणि हा इम्पॉर्टंट आहे. काय करावं लागतं तुम्हाला, हाय पण दिसतंय म्हणजे काय बोलते, तुम्हाला व्हेरिएबल पास करायचे. ठीक आहे. आता तुमच्यातलं कोणतरी म्हणलं तुम्हाला काय करायचंय, काय तुम्हाला काय चेंज करायचं मला सांगा. तुम्हाला इन्स्टन्स टाईप चेंज करायचं, नंबर ऑफ इन्स्टन्स टाईप करायचं. कोणतरी म्हणलं सर नंबर ऑफ इन्स्टन्स, हा नंबर ऑफ इन्स्टन्स करायचं ना. किती पाहिजे तुम्हाला, किती पाहिजे, 3. ठीक आहे. हे असं केलं, इंटर करून टाका. Terraform अप्लाय ॲटो अप्रूव्ह व्हेअर नंबर ऑफ इन्स्टन्स इक्वल टू बघा 3 प्लॅन 3 टू ऍड. किती होणार, 3 ऍड झाले. ठीक आहे. तसं तुम्ही इथे येऊन तुम्हाला आता तुमच्या स्क्रिप्ट मध्ये जर बघितलं, तुमचं व्हेरिएबल आहे तेच, किती 2 तर 2च आहेत तुमचे. बघा नाही तर कॅट किती आहेत, नंबर ऑफ इन्स्टन्स 2 आहेत. 2 आणि आता किती क्रिएट झाले, 3. जर तुम्ही हे असं जर पास नाही केलं तर बाय डिफॉल्ट जे असेल तुमचं तीच व्हॅल्यू घेणार. ठीक आहे. तुम्ही इथं तुम्हाला काय वाटलं, आता नंतर काय वाटतं तुम्हाला, अजून काय पाहिजे तुम्हाला, तुम्ही बोललं ते माईक. हा याला डिस्ट्रॉ करून टाकू ना आधी. ठीक आहे. रन टाइम करून टाकू आपण चीज. ते टर्मिनेट होईल का दुसरं बघू काय होतं ते. काय पाहिजे, इन्स्टन्स टाईप हे चेंज करतो मी. ठीक आहे. काय मीडियम पाहिजे का, T2 मीडियम. म्हणजे तुम्हाला मॅन्युअली जर करायचं असेल तर काय करत होता तुम्ही, इथे जात होता इन्स्टन्स कुठं स्टॉप करत होता, त्याला स्टॉप करून त्याच्यामध्ये ऍक्शन वर चेंजेस, इन्स्टन्स सेटिंग चेंज हे ते इन्स्टन्स टाईप हे करत होतो मी. ठीक आहे. तर तुम्हाला इन्स्टन्स T2 मायक्रो मीडियम कुठे येते लॉन्च करता येत नाही काही. हे असं लॉन्च करता तुम्ही, इथून तुम्ही सिलेक्ट करता कुठे गेले ते, हा इथे. तुम्हाला जर T2 नॅनो पाहिजे असेल, ठीक आहे, T2 डॉट नॅनो करावं लागेल. ते काय करावं लागेल, T2 डॉट नॅनो असं करावं लागेल आणि अप्लाय करावं लागेल. आता बघा कळलं. इनपुट व्हेरिएबल रन टाइम कसे पास करायचे ते. टू चेंज 1 टू डिस्ट्रॉय. हा डिस्ट्रॉय काय केलं तिने, ते टर्मिनेट करून दुसरं करेल ते इन्स्टन्स लॉन्च, कारण की त्याचं तुम्ही टाईप चेंज केलं, इन्स्टन्स टाईप. असं ना काहीतरी. हे बघा हे डिस्ट्रॉइड विल बी डिस्ट्रॉइड. का डिस्ट्रॉय केलं असेल तिने माहिती आहे का केलं असेल कळलं. त्याला T2 मायक्रोचं आहे ना, त्याचं काय करायचं, त्याला T2 नॅनो करायचं, इन्स्टन्सचं टाईप चेंज करायचं होतं. इन प्लेस अपडेट T2 मायक्रोचं काय केलं तिने, T2 नॅनो केले. ठीक आहे. डेमो विल बी अपडेटेड इन 1 प्लेस. फर्स्ट वाला, हा सेकंड वाला T2 मायक्रो T2 नॅनो सगळ्याचे चेंज करत बसणार ते. T2 मायक्रो T2 नॅनो ओके ओके सगळ्याचं केलं आपण. ठीक आहे. डिस्ट्रॉय केलं आणि चेंजेस केले. बघा आता काय होतं, इन्स्टन्स टाईप बघा तुम्ही.
इनप्लेस अपडेट केला. कळतंय ना काय करतो मी सध्या ते. असं नको आलं काय तरी करतात मग करतात आपण बघायचं काय चालू आहे बघायचं. तेच काय हे बघा T2 नॅनो झालं हे T2 नॅनो झाले दिसते. तिने आधीचे मायक्रोवाले टर्मिनेट केले पण दुसरे कसे स्टार्ट केले T2 नॅनो वाले. कारण इन्स्टन्स टाईप चेंज केला आपण टाईप. हे बघा दोन इन्स्टन्स लॉन्च करत होतं आपल्याला. आधी काय होतं T2 मायक्रो होतं तिने टर्मिनेट केला दुसरा T2 नॅनो. अजून जर तुम्हाला रन टाइम व्हेरिएबल काय चेंज करायचं असेल तर काय करावं लागेल तुम्हाला. कळलं ना हे काय आहे ते. नंबर ऑफ इन्स्टन्स टाइप सर ते जर डिस्ट्रॉय नाही केलं आणि आपण परत जर टॅराफॉर्म अप्लाय करून जर व्हेरिएबल पास केलं युजर कडून तर ते ओव्हर राईट होईल का नाही होणार. कोणतं राईट. आता नंबर ऑफ इन्स्टन्स आता किती 2 आहेत. आता 3 करायचं असेल तर आता हे आपण डिस्ट्रॉय केलं ना आपण विदाउट डिस्ट्रॉय म्हणजे आपण टॅराफॉर्म डिस्ट्रॉय कमांड रन करतो ना त्याच्यानंतर मग आपण चेंजेस करतो जे आपल्याला पाहिजे ते. राईट व्हेरिएबल टाईप करतो पास करतो. रन टाइम जमतं की असं. आता समजा मग नाही जर डिस्ट्रॉय नाही केलं न डिस्ट्रॉय करता पण होऊ शकतं का. हा आता आपण तेच केलं. आता आपण डिस्ट्रॉय केलं नाही आपण डायरेक्टली रन टाइम चेंज केलं. आधीचं डिस्ट्रॉय झालं नंतर त्याचे टाईप सगळे चेंज होऊन दुसरे झाले मॉडिफाय झाले सगळे. चालतंय डायरेक्टली जमतंय. तुम्ही डिस्ट्रॉय न करता तुम्ही त्याच्यात जर काय करायचं असेल करू शकता तुम्ही. इन प्लेस चेंजेस आहे टर्मिनेट आहे या सगळ्या गोष्टी ते त्याच्या कंडिशननुसार होईल ते. आता याला डिस्ट्रॉय आता आपण ऑलरेडी आपले चालू आहेत. आता आपल्या याच्यात काय करायचं नंबर ऑफ इन्स्टन्स करायचे. किती पाहिजे तुम्हाला 3 आहे 4 करू आपण. तीन नंबर ऑफ इन्स्टन्स किती पाहिजे आपल्याला एकच पाहिजे. ठीक आहे. आता मी डिस्ट्रॉय केलं नाही काही नाही केलं असं डायरेक्टली मी रन करतो असं. आणि जर तुम्ही कॉन्फिगरेशन मध्ये चेंज केलं ठीक आहे तुम्ही कॉन्फिगरेशन मधून तिथून सगळं जे चेंजेस केलं आणि तुम्ही अप्लाय केलं जे कॉन्फिगरेशन मध्ये असेल तेच म्हणजे एक्स्ट्रा गोष्टी असतील ते डिलीट होऊन जाईल. ठीक आहे. तर आपण ऑलरेडी मला वाटतं बघितलं असं आपण. तुम्ही जशी प्रॅक्टिस करताल तुम्ही तसं तुम्हाला या गोष्टी क्लिअर होत जातील तुम्हाला. आणि टेराफॉर्म कन्सेप्ट एवढी मोठी नाही बरं का पण एक बारीक बारीक भरपूर गोष्टी याच्यात. आणि सगळ्या गोष्टी मला काय तुम्हाला सांगणं होणार नाही कारण एकाने एक बारीक बारीक गोष्टी घेतली ना तर म्हणजे तुम्हाला ऑलरेडी सांगितलं मी. तुम्ही स्वतःहून जेव्हा एफर्ट्स लावता ना तेव्हा तुमच्या काही गोष्टी क्लिअर होतील तुम्हाला. त्याच्यात भरपूर गोष्टी एक गोष्ट जर घेतली आपण आता व्हेरिएबल्स एका लेक्चरमध्ये व्हायला पाहिजे होतं पण ठीक आहे याच्यावर क्वेश्चन विचारतात जास्त. आज गेला लेक्चर पण तुम्हाला कळलं असेल काय आहे ते. हे बघा मला एक पाहिजे होतं एक्स्ट्रावाला झाला का डिलीट. व्हेरिएबलचं म्हणजे तुम्हाला काही चेंज करायची गरज नाही मध्ये डायरेक्टली बाहेरून तुम्ही रन टाइम इनवर व्हेरिएबल चेंज करा झालं तुमच्या सगळ्या गोष्टी. ठीक आहे. आणि तुम्हाला जे एखादी पार्ट जर कमेंट करायचं असेल तुम्हाला माहिती कमेंट कसं करतात. आता एखादी हे वाला कमेंट करायचं तुम्हाला कसं कमेंट करणार तुम्ही हे डिफॉल्टला काय करणार तुम्ही स्टार कमेंट असं नाही का स्टार कशासाठी करतो तुम्ही कमेंट करायसाठी स्टार. ठीक आहे. अजून तुम्हाला मल्टीलाईन कमेंट सिंगल कमेंटचं सांगायची गरज नको हे करा स्टार करा आणि जिथपर्यंत तुम्हाला कमेंट करायचं तिथपर्यंत करून टाकाय स्टार आणि कमेंट असं. ठीक आहे. ही गोष्ट सांगायसारखं नाहीत कुठं पण नाही. ठीक आहे. आता मी काय करतो हे वाटलं हे कोड तिथं टाकून देतो मी तिथं कळेल तुम्हाला. आता दुसरं घ्यायचं आपल्याला आउटपुट व्हेरिएबल.
कोणती कॉपी केली आपण min डॉट टी एफ. तर लिहितो मी min डॉट टी एफ. याला रेफर करून तुम्ही थोडं तर तुम्हाला वेगळं जरी डोकं लावायचं असेल थोडं लावा तुम्ही. ठीक आहे. आणि हे सगळ्या बेसिक गोष्टी क्लिअर झाल्या नंतर याचा प्रोजेक्ट घेऊन तेव्हा मी जी एक्झाम्पल ती मोठे असतील. ठीक आहे. म्हणजे तेव्हा तुम्हाला झेपायला पाहिजे काय करतो आपण ते. इथं फक्त कन्सेप्ट क्लिअर होणं महत्वाचं आहे बाकीचं काही नाही एवढं. हे तुमचे बेसिक स्क्रिप्ट. ठीक आहे. तर सिक्युरिटी ग्रुप हे ते गोष्टी मी घेतले ना अजून. आता हे बघा हे एवढं झालं. आता तुम्हाला काय बघायचंय. आता याच्यात जर तुम्हाला काय चेंजेस तुम्हाला आता बघा आता तुम्ही अभ्यास करताना आता तुम्हाला कळलं काय गोष्टी. तुम्हाला जर हा व्हेरिएबल नंबर ऑफ इन्स्टन्स किती आहे काय नाही इथं टॅक्स तुम्हाला जर नाव जर प्रॉपर द्यायचं असेल. आता तुम्ही म्हणता असाल सर सगळ्यालाच वेब सर्व्हर नाव गेले म्हणजे जेवढे इन्स्टन्स आपण लॉन्च करू त्यासाठी सगळ्यासाठी वेब सर्व्हर नाव देते. तुम्हाला असं नाव द्यायचं असेल वेब सर्व्हर 1 2 3 हे ते पण तुम्ही करू शकता. ठीक आहे. काउंट डॉट इंडेक्स असं करून देऊ शकता तुम्ही. ह्या गोष्टी तुमच्या एक्स्ट्रा झाल्या तुम्हाला ते असं. तर तुम्हाला जर स्वतःहून जर काही करायचं असेल तर काय करणार तुम्ही तर वेब सर्व्हर हायपन काउंट इंडेक्स असले म्हणजे एक्स्ट्रा इथं नाही का असं कर्ली ब्रेस घेणार तुम्ही काउंट डॉट इंडेक्स किंवा मला वाटतं आता बंद झालाच नाही हायपन करायचं पुढे आर्ग्युमेंट पास करायचं काय तिथंच असं याच्या पुढंच डॉट इंडेक्स असे काहीतरी सिंटॅक्स असेल ते म्हणजे जेणेकरून तुम्हाला नंबर वाईज 1 2 3 असे नावे जातील 0 1 2 3 काहीतरी. ठीक आहे. हे तुम्ही बघू शकता. ठीक आहे. इथं काय डाऊट आहे का बघा तुम्हाला मी दुसरं घेतो आउटपुट व्हेरिएबल. आहे का कोणी कळलं नाही मला सिरियसली सांगा. नाही सर डाऊट हा समजलंय सर. समजलं ना सगळ्याला. ओके. निखिल धवल हो सर कळतंय. ठीक आहे. मी खूप नाही का असं एक्झाम्पल अजून मोठं घेतलंच नाही बरं का मी इथलची तर तुम्हाला फक्त एक कन्सेप्ट कसं कुठकट काय चाललंय ते कळायला पाहिजे. तुम्ही टाईप करतो तुम्ही बघता त्याच्यात काय अर्थ नाही. अशाच गोष्टी तुम्हाला कॉपी पेस्ट करून पुढे चालला. आता बघा इनपुट व्हेरिएबल होता हा वाला व्हेरिएबल इनपुट व्हेरिएबल होता आणि कसं पास केलं आपण कळलं ना तुम्हाला. वाटलं कमांड हे कमांड आहे त्याचे. ठीक आहे. रन टाईप. ठीक आहे. जर तुम्ही असं अप्लाय नाही केलं तर बाय डिफॉल्ट जे असेल ती व्हॅल्यू पास होणार. ठीक आहे. हा एक सिंपल वाला एक्झाम्पल होता. अजून आउटपुट व्हेरिएबल. आउटपुट व्हेरिएबल काय लावातच बघा ना काय आउटपुट व्हेरिएबल काय ते म्हणजे आपल्या आउटपुट भाषेत व्हेरिएबल पास करतो आपण सर. म्हणजे हा काय म्हणजे आता आपण जे घेतलेले आहेत ते व्हेरिएबल आहेत ना व्हेरिएबल फॉर्म मध्ये ते इन्स्टन्स टाईप कोणतं आहे तर मग टी2 मायक्रो आहे बरोबर. हे इनपुट झालं मग आउटपुटला काय नंतर इन्स्टन्स टाईप हे आउटपुट व्हेरिएबल झालं. आता इन्स्टन्स टाईप आता EMID तुम्हाला बघायची तिथं ते इथं नाही का टेराफॉर्म आपला हे सगळ्या शेवटी दाखवते आपल्याला रिझल्ट कुठे गेले ते इथं सगळ्या शेवटी तुम्हाला दाखवणार तुम्हाला सगळं आउटपुट काय काय इन्स्टन्स टाईप पब्लिक आयपी काय हे काय ते काय तुम्ही जे सांगणार ते आउटपुट व्हेरिएबल इथं तुम्हाला डिक्लेअर करणार तेच डिस्प्ले करणार बाकीचं काय नाही एवढं. म्हणजे व्हॅल्यूज रिटर्न करणार. हा प्रिंट करणार व्हॅल्यूज. हा रिटर्न प्रिंट. ओके. ठीक आहे. म्हणजे डिस्प्ले करणार तुमचं काय ते आउटपुट तुमचं डिस्प्ले करणार म्हणजे इन्फॉर्मेशन तुम्हाला सांगणार काय काय केलं याचं EMID काय इन्स्टन्स टाईप काय किती इन्स्टन्स हे केले सगळं खाली दाखवते ते तसं. ठीक आहे. कळलं म्हणजे हे सगळं तुम्हाला हे डिस्प्ले करून सांगणार. ठीक आहे.
म्हणजे रिसोर्सचं काय स्टेट आहे, काय काय झालंय काय नाही, ते तुम्हाला आउटपुट व्हेरिएबल सांगेल. आता बघा हे बघायचं असेल आपल्याला तर ठीक आहे, आउटपुट व्हेरिएबलचं एक सिंपल एक्झाम्पल बघू. जिथं तिथं जास्त नको टाइम घालायला, एवढं याचं काही नाही. तर ठीक आहे, मी एक टॅब ओपन करतो, आहे तसंच राहून देतो. इथे एक नवीन टॅब न्यू फाईल करतो. काय झालेलं, न्यू फाईल. आउटपुट डॉट टीएफ. ठीक आहे, आउटपुट डॉट टीएफ. आता हे तसंच आहे. आता बघा याच्या दोघात काय डिफरन्स आहे. इथं व्हेरिएबल AMI केलं, ठीक आहे. इथं काय करणार तुम्ही, आउटपुट कशी सुरुवात करता बघा तुम्ही, आउटपुट आणि त्याचं नाव काय, इन्स्टन्स टाईप. हा म्हणजे काय इन्स्टन्स टाईप पाहिजे का, कोणतं येते ते बघायचं असेल. कुठे गेलं पहिलं, समजा AMI पाहिजे किंवा असेल, AMI बघायचं असेल ते AMI. हा AMI. अजून आणि डिस्क्रिप्शन तसंच काय आहे ते याच्यात खाली, हा इथं डिस्क्रिप्शन डिपेंड्स ऑन वेगळं आहे नंतर, ठीक आहे. डिस्क्रिप्शन, आउटपुट डिस्क्रिप्शन हे काय आहे, शो दी AMI ID, ठीक आहे. त्याच्यानंतर काय लागले, काय चुकलं काय आपलं, असं जाऊन दे. हा डिस्क्रिप्शन AMI शोधी, म्हणजे कशासाठी पाहिजे आपल्याला, शोधी AMI ID, म्हणजे आपल्याला AMI ID शो करायला. दुसरं काय होतं, व्हॅल्यू. ते व्हॅल्यू म्हणजे काय आहे, म्हणजे आपल्याला शो करायला पाहिजे. काय करायचं शो आपल्याला, AMI ID शो करायला पाहिजे. कुठे गेला AMIचं, AWS इन्स्टन्स. आता हे रिसोर्स, आता बघा तुम्हाला आउटपुट कुठलचं शो करायचंय, तुम्हाला कळतं मी काय बोलतो ते तुम्हाला. आता बघा हे AWS इन्स्टन्स ब्लॉक मधलं आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्हाला ह्या ब्लॉक मधली तुम्हाला हे करायचं, तुम्हाला प्रिंट करायचं. हा रिसोर्स तुम्हाला ह्या रिसोर्स मधल्या तुमचं काय करायचंय, AMI ID प्रिंट करायचं. तुम्ही काय करणार, व्हॅल्यूच्या ठिकाणी काय लावणार तुम्ही, AWS इन्स्टन्स डॉट काय, AWS इन्स्टन्स डेमो होतं का, हां ठीक आहे, इन्स्टन्स डेमो डॉट AMI असेल, ठीक आहे. ठीक आहे, इथं चुकवू शकतं आपलं, चुकलं तर नंतर चेक करू आपण. म्हणजे काय केलं मी, हा रिसोर्स आहे आपल्याला AWS इन्स्टन्स टाईप, त्याच्यातलं घेतलं आपण. हे घेतलं आणि इथं AMI आपल्याला प्रिंट करायचं, ठीक आहे. हा आउटपुट आहे. हा ब्लॉक कशासाठी झाला, ते व्हॅल्यूच्या ठिकाणी काही करू आपण एडिट नंतर. फक्त हा एक ब्लॉक झाला आउटपुट कशासाठी, AMI साठी. आता दुसरा ब्लॉक पाहिजे, दुसरा कशासाठी पाहिजे तुम्हाला, आउटपुट. इथं काय लिहिणार तुम्ही, हा आउटपुट आहे, हा कशासाठी आहे तुमचा, इन्स्टन्स टाईप. इथे असं ना तुमचा हा इन्स्टन्स टाईप आहे काय, याला जर रेफर केलं तुम्ही तर चालतंय बघा. इन्स्टन्स टाईप हा कशासाठी तुमचा, इन्स्टन्स टाईप. हा ब्लॉक तुमचा इन्स्टन्स टाईपचा, ठीक आहे. इन्स्टन्स टाईप. डिस्क्रिप्शन कशासाठी लिहितो तुम्ही, शो दी इन्स्टन्स टाईप. त्यासाठी इथं त्याची व्हॅल्यू काय असणार आहे, AWS इन्स्टन्सच्या मध्ये ना, ते AWS इन्स्टन्स ब्लॉकच्या मध्ये
डॉट कोणते इन्स्टन्स टाईप, मला वाटतं डेमो की इन्स्टन्स टाईप, इथं थोडं कन्फ्युजन आहे मला एक्झॅक्टली आठवत नाही आता ते, असं असू शकते किंवा हे डॉट डेमो पण लिहावं लागेल. ठीक आहे, आपण डेमोचं नंतर बघू, जर नाही वर्क झालं तर मग ते डेमो टाकू आपण. ठीक आहे, हे झालं हे आउटपुट. आता काय राहिलं आपलं, नंबर ऑफ इन्स्टन्स. सेम कसं प्रिंट करणार तुम्ही आउटपुट, हे कॅसेट आहे तुमचं, नाव दिलं फक्त एक लोकल नेम म्हणजे कॅसेट तुम्हाला कळायसाठी. ठीक आहे, नंबर ऑफ इन्स्टन्ससाठी. ठीक आहे, नंबर ऑफ इन्स्टन्स, आणि हे कॅसेट आहे डिस्क्रिप्शन फॉर नंबर. ठीक आहे, असं काय दिलं तुम्ही इथे, काही लिहा, काही प्रॉब्लेम नाही. ठीक आहे, हां इथे व्हॅल्यू, व्हॅल्यू काय येईल, सांगा ना लवकर, व्हॅल्यू काय येईल. हा ब्लॉक, तेच येईल सर त्याच्यात, ब्लॉकच्या अंडरच आहे ना, AWS इन्स्टन्स डॉट डेमो. आणि डॉट तुमचं जे तुम्हाला हे करायचं, काय करायचं तुम्हाला, नंबर ऑफ इन्स्टन्स. हा हे नंबर ऑफ इन्स्टन्स त्याच्यातलं, म्हणजे इथं तुम्ही आता बघा तुम्ही काय करता. आता बघा हे तुमचं ब्लॉकचं नाव आहे, कशासाठी EMS साठी ब्लॉक तुमचा आउटपुटवाला, हा इन्स्टन्स टाईपसाठी, हा तुमचा नंबर ऑफ इन्स्टन्ससाठी, हा डिस्क्रिप्शन तुम्हाला लिहायचं कशासाठी ते, व्हॅल्यू, व्हॅल्यूज म्हणजे तुमचं कोणत्या ब्लॉक मधलं आहे ते, AWS इन्स्टन्स आहे नाही का, कोणतं रिसोर्स आहे तुमचा AWS इन्स्टन्स, आणि त्याच्यातलं तुम्हाला काय आउटपुट पाहिजे, तुम्हाला AMI पाहिजे, रिसोर्स डॉट ते त्याचं नाव. ठीक आहे, आता बघू हे वर काय होतं का बघू, नंतर अजून दुसरं काय मी हे असेल तर आपण चेंज करू. आता याला नाव देतो आउटपुट डॉट TF. ओके, कनेक्शन केलं ना. ठीक आहे, आता मी काय करतो, याला अप्लाय करतो, याला टेराफॉर्म अप्लाय. अजून काय राहिलं का आपलं, आउटपुट व्हेरिएबलचं ऍड करता येईल गेलं. डिस्क्रिप्शन व्हॅल्यू झाले. ठीक आहे, रन करतो टेराफॉर्म अप्लाय. कुठे गेली कमांड ते आपली, ऑटो अप्रूव्ह. ओके, हा मला वाटलंच होतं काहीतरी प्रॉब्लेम येईल इथं. ठीक आहे, मला वाटतं इन्स्टन्स टाईपमध्ये काहीतरी डेमो हे ते लिहावं लागतं वाटतं बहुतेक. ओके, आपण बघू. AWS इन्स्टन्स डॉट डेमो होता ना, डेमो. हा वाला एक हेच घ्यावं लागतं बघू.
अरे उलट सोड झालं का ते आहे ते पाहिजे इन्स्टन्स टाईप ओके बघू अजून पण मे बी चुकीला तर दुसरा अजून बघू व्हॅल्यू टाकून बघू ओके अजून चेंज करू काय लागतं त्याला हा इथं EMI जागी जे आपलं व्हेरिएबल्स होतं ना ते लिहितो काय इथं EMI ते इन्स्टन्स टाईप काय होतं इन्स्टन्स टाईप व्हेरिएबलची त्याची होती ती इन्स्टन्स टाईप त्याच्यानंतर अकाउंटचं काय होतं इथं नंबर ऑफ इन्स्टन्स ठीक आहे बघू एकदा नंतर अजून ते डेमो काढावं लागून पोहते बघू एक लास्ट ट्राय ठीक आहे हे काय म्हणतं अनसपोर्टेड ओके ते डेमो नसेल तिथं ते काउंट पण सपोर्ट नाही करत सर ते सांगते काहीतरी मिसिंग आहे म्हणजे काहीतरी गोष्ट विसरलो मी एकदम मायनर गोष्ट काहीतरी विसरलोय मी मला आता ते असं काय आठवत नाही काय माहिती काय सिम्पल आहे एकदम सिम्पल गोष्ट काहीतरी इकडे तिकडे व्हायला लागलं माझ्याकडून नाही काही कोणतं तरी व्हेरिएबल घ्यायचं होतं काहीतरी डॉट तिथं काहीतरी प्रॉब्लेम यायला लागले मला वाटतंय व्हॅल्यू काउंट यूज करतो आपण पब्लिक IP आम्ही पब्लिक IP हे ते बघायसाठी यूज करतोय त्याचं हे ना का पब्लिक IP काय आहे इन्स्टन्स ID पब्लिक IP हे बघायसाठी यूज केलेलं आहे तर आपण ते जर बघितलं पब्लिक IP इन्स्टन्स ID साठी जर बघितले ठीक आहे एकच मिनिट मी पब्लिक IP नेच बघून बघतो थोडं आता आम्ही थोडं काय म्हणलं कोणती एक लास्ट एवढी टाईप करतो एक पब्लिक IP साठी नंतर आपण थांबून जायचं ठीक आहे पब्लिक आणि प्रायव्हेट IP आणि इन्स्टन्स ID कारण ऑलरेडी आपलं इन्स्टन्स जर क्रिएट झालं तर आपल्याला याचं आउटपुट इनपुट व्हेरिएबलचं मोस्ट ऑफ द यूज काय माहिती आहे का जर तुमचं इथलची डिटेल तुम्हाला पाहिजे असेल ना इथलची इथं काय भेटतं तुम्हाला इन्स्टन्स ID पब्लिक IP प्रायव्हेट IP हे लागतं ना तुम्हाला तर ते बघायचं असेल त्यासाठी तुम्ही आउटपुट व्हेरिएबल वापरता ठीक आहे तर ते मी सांगतो तुम्हाला म्हणजे रिअल टाइम सारखं हे तुम्हाला फक्त एक कन्सेप्ट क्लिअर करण्यासाठी घेतलं होतं पण ठीक आहे
काहीतरी इश्यू आला असेल आणि इश्यू इथंच आहे, बाकी सगळं सेम आहे, इथं इश्यू आहे तुमचं. ठीक आहे, ठीक आहे. 2 मिनिटं किती टाइम आहे? ओके, 10 मिनिटं संपे तुम्ही, म्हणजे व्हेरिएबल आपलं संपून जाईल. ठीक आहे. आता बघा आउटपुट व्हेरिएबलचं कसं टाईप करायचं. आउटपुट कशासाठी आहे माझं, हे AWS EC2 इन्स्टन्ससाठी. ठीक आहे, EC2 AWS EC2 इन्स्टन्स पब्लिक IP. पब्लिक IP साठी हे मला पाहिजे. आणि नंतर डिस्क्रिप्शन कशासाठी, फॉर पब्लिक IP. त्याच्यानंतर डिस्क्रिप्शन व्हॅल्यू इन्स्टन्स. डेमोच होता का आपला, डेमोच्या नंतर बघू. AWS इन्स्टन्स पब्लिक IP. मला एक वर्क होते का बघतो, नंतर मग उद्या बघू आपण. काहीतरी गोष्टी मिसिंग आहे. ओके, एवढं बघू. रिवर्क झाली तर पुढचं 1-2 बघू, नाहीतर उद्या. ओके, हा एक कनेक्शन पण आहे. VI output.tf. तुम्ही हे लाईन कसं डिलीट करत माहिती ना तुम्हाला, व्हेरिएटरचं डी दाबायचे. डी कोणतं बटन प्रेस करायचं? इस्केप दाबून नाही का, ते इंटर मोडच्या आधीचं ते डी दाबायचे. डी प्रत्येक डीला तुमची ही लाईन डिलीट होती. हे झालं तर ठीक आहे, नंतर आपण बघू द्या काय ते. ऍक्च्युली मी तीच माझं हे लक्षात राहील नाही. ठीक आहे, ओके. रूट मॉड्यूल मधून ठीक आहे, उद्या बघू. इकडे तिकडे काहीतरी बघा. इथून तुम्हाला मेन मॉड्यूल मधून काहीतरी घ्यायचं, AWS इन्स्टन्स. इथं टाईप तुम्हाला डिक्लेअर करावं लागेल. ठीक आहे, उद्या एकदा आउटपुट व्हेरिएबलचं घेतो मी. आणि इथं काहीतरी व्हॅल्यू मध्ये काहीतरी इश्यू येत आहे आपलं. ठीक आहे, चांगला लागू इश्यू आला, कारण की मी जास्त आउटपुट व्हेरिएबल बघितलं नाही. आणि दुसरं काय डाऊट असला तर बघा, मी उद्या एक बघू काय राहिलं आपलं. व्हेरिएबल राहिलं होतं अजून, मी बघतो अजून ऍडव्हान्स काय टॉपिक असला ना, मी थोडं मला अजून डॉक्युमेंट काहीतरी बघावं लागेल, मी जे जे काम केले ते. आणि कोणी समजा दुसऱ्याने कोणी जर काही केलं असेल तर एक टॉपिक घेतो मी. टेराफॉर्म संपून जातं आणि एक प्रोजेक्ट घेऊ आपण AWS चा टेराफॉर्मवर. ठीक आहे, मी करतो रेकॉर्डिंग स्टॉप. ठीक आहे, जर तुम्ही बघा थोडं काही इश्यू आला का, इथं काय सिंटॅक्स तेवढं तुमच्याकडे आहे, फॉर्मॅट ॲज इट इज, फक्त काय चेंजेस करा थोडं ते बघून घ्या. ठीक आहे, मी बाकीचं पाठवून देतो तुम्हाला.